नमस्कार, मी मनीष. मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. रावेर मतदारसंघात यावेळेस सगळ्यात कमी वयाचा तरुण यावेळेस आपली उमेदवारी दाखल करत राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. आपण अशातच बघायला गेलं तर धनंजय चौधरी आपल्यासोबत आहेत. याच धनंजय चौधरींचा इतिहास जर बघितला, वारसा आपण बघितला तर स्वर्गीय बाळासाहेब चौधरी जे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यानंतर शिक्षण मंत्री म्हणून त्या काळात त्यांनी बरीचशी कामं केलीत. धनंजय यांचे वडील शिरीष चौधरी हे 2 वेळेस आमदार देखील राहिलेले आहेत. धनंजय चौधरी आपल्यासोबत आहेत. त्यानंतर त्यांच्याशी वार्तालाप करूया. धनंजय, मुंबई तकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता तुम्ही रावेर मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहात. काय रणनीती असेल तुमची? रणनीतीबद्दल मीडियामध्ये उघडपणे सांगणं हे काही योग्य राहणार नाही, पण एकंदरीत हा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला असा ओळखला जायचा आणि आजसुद्धा तो ओळखला जातो. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा 10 आमदारांच्या सीटा महायुतीच्या निवडून येतात, तेव्हा ही एकच सीट जी आहे ती काँग्रेस पक्षाची निवडून येते, महाविकास आघाडीची निवडून येते. आणि त्याकरता सर्वच लोकांचं लक्ष जे आहे ते आमच्या या रावेर यावल विधानसभाच्या निवडणुकीवरती आहे. सर्वच लोक प्रयत्न करणारे, सर्वच लोकांचे मोर्चे बांधणी सुरू आहे आणि आमचीसुद्धा त्याला प्रत्युत्तर असणार आहे. आमचीसुद्धा मोर्चे बांधणी सुरू आहे, कार्यकर्त्यांचा जमाव सुरू आहे, सगळ्यांची भेटीगाठी सुरू आहे. सगळ्यांचे मनं परिवर्तन करणे, मनं बदलणे, मन धरून ठेवण्याचं कामसुद्धा आम्ही करून राहिलो आहे आणि अशाच प्रकारे आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहोत. धनंजय, विचार केला तर आज चौधरी परिवाराला एक राजकीय वारसा या क्षेत्रामध्ये खूप मोठा आहे. आजोबा तुमचे मंत्री राहून चुकलेले आहेत, वडील तुमचे 2 वेळेस आमदार होते. एक वडिलांनी तुमच्याकडे ही धुरा यावेळेस सोपवली आहे परिवाराने. ह्या वेळेस काहीतरी रावेर मतदारसंघात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचे एक वेगळं स्वप्न काही हाती घेऊन तुम्ही निघालात का? खरं तर हो, वेगळी स्वप्न तर मी पाहिलेली आहे, पण हा जो विचार आणि ही जी परंपरा आणि हा जो वारसा सगळा जो बोलला जातो, खरं तर फार मोठे मोठे आरोप पण होता, घराणेशाहीचे पण आरोप होता, आपल्यालासुद्धा माहिती आहे. पण मला एकंदरीत ती घराणेशाही वाटत नाही, कारण माझ्या पणजोबांनी, माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी ज्या प्रकारचे विचार पेरले, ज्या प्रकारचं काम आपल्या रावेर यावलसाठी केलं आणि करून दाखवलं आहे, ते जनतेसमोर येणंसुद्धा गरजेचं आहे. माझ्या पणजोबांनी 1930 साली ब्रिटिश नोकरी म्हणजे इंग्रजांची नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामात ते उतरले. महात्माजी गांधी यांच्या नेतृत्वात ते उतरले आणि त्यांनी तो लढा स्वीकारला. 1936 इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं ग्रामीण अधिवेशन त्यांनी यशस्वी करून दाखवलं. नंतर त्यांनी ते विचार जे आहे ते बाळासाहेबांना दिले आणि त्या बाळासाहेबांना त्या विचारांच्या आधारावरती त्यांनी 25 वर्ष जेव्हा त्यांचा कालावधी निवडणुकीचा कालावधी होता, म्हणजे अवघ्या 25 वर्षामध्ये त्यांनी हा रावेर यावल परिसर जो आहे तो सुजलाम सुफलाम करून ठेवला. धरणं बांधली, शेतीवरती, सिंचनावरती त्यांनी लक्ष दिलं, शिक्षणावरती लक्ष दिलं. ते शिक्षण मंत्री असताना त्यांनी श्वेतपत्रिका काढलेली होती, शिक्षकांना पेन्शन त्यांनी सुरू केलं आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे निःशुल्क पद्धतीने मिळायला लागलं. फार कमी फीमध्ये त्यांना शिक्षण मिळायला लागलं, फार कमी अंतरावरती त्यांना शिक्षण मिळायला लागलं आणि अशा प्रकारच्या सगळ्या धोरणात्मक गोष्टी त्यांनी करून ठेवला. त्याच्यानंतर शिरीषदारांच्या माध्यमातून 2009 ते 2014 म्हणजे आधी तर त्यांनी राजकारणच फार उशिरात त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली, पण आधीच्या काळामध्ये ते संस्थाच्या मार्फत लोकांना कशा प्रकारे मदत करता येईल या गोष्टीवरती त्यांनी जास्तीत जास्त भर दिला. मग सर्व इथल्या परिसरातल्या लोकांची अशी गरज भासली की त्यांनी सगळ्यांनी दादांना विनंती केली की दादा तुम्ही या लढ्यामध्ये उतरा, कारण आमचे सर्व सहकारी जे आहे, आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की दादांनी ही निवडणूक लढली पाहिजे. आणि त्या काळामध्ये त्यांनी निवडणूक अपक्ष म्हणून लढले. लगेच निवडून आल्यावरती काँग्रेस पक्षाला साथ दिला. काँग्रेस पक्षाचा जो मूळ विचार आहे, काँग्रेस पक्षाने तो एकदम सार्थ ठरवून आमच्या रावेर यावल परिसरामध्ये त्यांनी त्या काळामध्ये कामं करून घेतली. जसं की शेतकऱ्यांसाठी वखार महामंडळ उभी झाली. दोन्ही तालुक्यांमध्ये प्रशासकीय इमारती ज्या आहे म्हणजे ज्याचा अभाव होता, प्रशासकीय इमारतींचा दशा जी होती ती फार दयनीय दशा होती आणि ती दशा सुधारवण्याचं काम शिरीषदारांनी केलं. तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, त्याच्यानंतर क्रीडा संकुल असतील, नगरपालिकेच्या हद्दीतून जाणारा रस्ता जो असेल त्याचं रुंदीकरण असेल, अशा प्रकारची भरीव कामं शिरीषदारांनी करून दाखवली. त्याच्यासोबतच शेतरस्त्यांसाठी तेव्हा काही प्रयोजन सरकारचं नव्हतं, तर त्यांनी अशी एक मोहीम राबवली होती की तुम मुझे डिझेल दो मैं तुम्हें JCB देता हूँ आणि अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांची शेतरस्ते केली आणि त्याच्यामध्ये ते फार म्हणजे त्याला यश ठरलं, म्हणजे ते यशस्वी ठरले अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येईल. आणि हाच तो काँग्रेसचा मूळ विचार जो आहे, काँग्रेसची मूळ परंपरा जी आहे तीच आम्हाला सर्वांना चालवायची आहे. मी स्वतःला नेता म्हणून मी काही बघत नाही, मीच या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मीच या परिसरातला सर्व जनतेचा एक कार्यकर्ता आहे आणि माझे सर्व मित्र जे आहे त्यांना मी मित्रच मानणार, कार्यकर्ता कधी मानणार नाही.
निश्चितच धनंजय, तुम्ही जसं म्हणालात की सगळ्यात महत्त्वाचा विषय आता हा आपल्यासमोर येतो की हा जो मतदारसंघ आहे हा खास करून एक कृषीप्रधान मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. केळीचं मुख्य पीक या ठिकाणी घेतलं जातं. विचार केला तर देशामध्ये 30% आपण केळी इथून दिल्लीपर्यंत पोहोचवतो. तर पण केळीच्या विषयामध्ये अजूनही शेतकरी पुष्कळसा एवढा समाधानी नाही आहेत. बऱ्याचशा अडचणी त्यांच्यासमोर आहेत. तर केळी या विषयात आणखीन पुढे ज्या अडचणी आता उभ्या आहेत त्या काही सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार का? हो, नक्कीच सोडवावं लागणार आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की आपल्या सिंचन आणि कृषी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम होणं गरजेचं आहे. ते सर्व कामं झाले की एकंदरीत केळी पेरणारा शेतकरी जो आहे त्याच्या बऱ्या मोठ्या प्रमाणात समस्या सुटतात. सर्वप्रथम केळीच्या भावावरती कोणी सध्या बोलत नाही. केळीचा भाव जो असतो जेव्हा मार्केटमध्ये डिमांड असते तेव्हा उतरलेला असतो. तो एक इकॉनॉमिक्सचा फॅक्टर आपण म्हणतो. पण त्याच्यामुळे होतं असं की शेतकऱ्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात होतं आहे. त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी एक रेग्युलेटरी बॉडी असली पाहिजे. ते सगळ्यांची इच्छा होती. अर्थातच केळी महामंडळ जे स्थापन व्हायला पाहिजे होतं, जे झालं नाही. त्याच्यानंतर केळी संशोधन उपकेंद्र आमच्याकडे मागणी आपण वारंवार करतो आहे, पण सरकार त्याला काही त्याला काही प्रतिसाद देत नाही. केळी संशोधन उपकेंद्र जर कधी झालं तर त्याच्यामुळे आमच्या केळीचा क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी चेक जो आहे तो चांगल्या प्रमाणात होऊ शकेल असं आम्हाला वाटतं. आणि ते जर कधी एकंदरीत त्या गोष्टी आल्या तर ऑटोमॅटिक केळीच्या पिकाला जो भाव जो असतो, तो हमी भाव जो असतो तो चांगल्या प्रमाणे मिळू शकतो. पण योग्य वेळी केळीचं जे आहे ते स्टोरेज असेल किंवा रॅक पद्धती ज्या असतील त्या आणखीन सुदृढ झाल्या पाहिजे, मजबूत झाल्या पाहिजे. आणि त्याच्यासोबत एकंदरीत शेतरस्त्यांची परिस्थिती आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था लागली पाहिजे, याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहोत. निश्चितच तुम्ही निवडून आल्यानंतर एक पुढच्या केळीच्या विषयात एक चांगली कामगिरी कराल असं बोलला आहात. परंतु आता निवडणुकीला सामोरं जातात. 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे. तुमच्याच प्रतिस्पर्धी असलेले अमोल जावळे भाजपाकडून, त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने तुमचं आता हे राहील, प्रयोजन राहील आणि थोडक्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमची बाजू मांडून ठेवाल? खरं तर प्रतिस्पर्धी मी त्यांना म्हणणार, विरोधक म्हणणार नाही. प्रतिस्पर्धी तसं पाहायला गेलं तर एकंदरीत 27 लोकांनी आमच्या परिसरामध्ये अर्ज भरलेला आहे. त्यांचा अर्ज वैध मानला गेलेला आहे. आणि इतके सर्व प्रतिस्पर्धी असताना माझ्या प्रत्येक प्रतिस्पर्धाला ओपन चॅलेंज आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जर कधी बोलत असले तर आपण नक्कीच एक संवाद करू. पण होतं असं आहे की आम्हाला असं दिसून राहिलं की प्रतिस्पर्ध्यांचे कार्यकर्ते जे आहे ते विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागत नाही. ते समाज, जाती, हिंदुत्वाचा मुद्दासुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्याकडे चालवत आहेत. पण मला असं वाटतं की एकंदरीत त्यांच्या हिंदुत्वाचा जो मुद्दा जो आहे, हिंदुत्वाबद्दलची गुर्मी यांच्या मनामध्ये चढलेली आहे. आज एक सामान्यातला सामान्य माणूस भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा म्हणतो की हमने राम को लाया है. अरे बाबा, आपली एवढी अवस्था तरी आहे का माणूस म्हणून की आपण एका देवताला आपण आणू शकू? ही आमची भावना नाही. देवताला आम्ही आणू शकू असं आमच्या तोंडातून निघणारसुद्धा नाही. आम्ही त्यांना मानणारे आहोत. शेवटपर्यंत, अंतकरणापर्यंत त्यांना मानत राहू. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरती चालत राहू. तो रस्ता आहे सत्याचा. आपल्या धर्मामध्ये धर्माची संस्कृती आहे की वसुदैव कुटुंबकम, जसं विश्वाची माझी घर, अशा प्रकारची शिकवण आम्हाला हिंदू धर्मामध्ये मिळालेली आहे. सर्वच लोक जे आहेत त्यांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. एक आणखीन मोठा मुद्दा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी चालवलेला होता की कटेंगे तो बटेंगे. आमचं त्यांना तेच प्रत्युत्तर होतं की बाबा, ना तो हम कटेंगे ना तो बटेंगे, हिंदू मुस्लिम जो है वो एक रहेंगे नेक रहेंगे, अशा प्रकारचं आम्ही त्यांना उत्तर दिलेलं होतं. आणि अशा प्रकारची आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक हिंदू हृदय सम्राट राजे मानले जायचे आणि त्यांच्या सेनेमध्ये सुद्धा 11 जे सेनापती होते ते मुस्लिम समाजाचे होते. ती केवढी मोठी गोष्ट आहे त्या काळामध्ये. पण आज ते आपल्या जनतेला दिसू शकत नाही आहे, दाखवलं जात नाही आहे. मनामध्ये वेगळ्या गोष्टी पेरल्या जात आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण खेळलं जातं आहे. म्हणून राजकारण जे आपलं राजकारणी लोकांना जी संधी मिळते राजकारणामध्ये उतरायची, राजकारणामध्ये काम करायची, मी सल्ला देणं इतक्या मोठा तर मी नाहीच आहे. पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की त्यांनी विकासाचे मुद्दे जनतेला दाखवून त्यांची मतं घेतली पाहिजे. अशा प्रकारचे भावनिक मुद्दे आपण दाखवायला लागलो तर उद्या जाऊन विकास कोण करणार असा प्रश्न कोणी विचारला तर त्याला ही लोक काय उत्तर देणार, हा मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. निश्चितच आपण बघू शकता, धनंजय एक राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवारी घेत नहीं कटेंगे तो नहीं बटेंगे, साथ रहेंगे तो साथ चलेंगे, अशीच काहीशी काँग्रेसची विचारधारा घेऊन या विधानसभा क्षेत्रामध्ये हे निवडणूक लढवत आहे. अवघा 25 वर्ष 2 महिने वयाचा हा तरुण आज विधानसभेच्या या रिंगणामध्ये उतरलेला आहे. रावेर जळगावहून मनीष जोग, मुंबई तक.